नमस्कार. शेतकरी हवामान अंदाजे युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्र, सध्या केरळ आणि कर्नाटकमध्ये एकदम जोरदार ते काही ठिकाणी कर्नाटकमध्ये मुसळधार असा पाऊस 6 आणि 7 तारखेला देखील राहणार आहे. तसेच ह्या पावसामुळे महाराष्ट्रात देखील हा मान्सून केरळ आणि कर्नाटक या भागामध्ये मान्सून जोरात सुरू आहे. तसेच महाराष्ट्रात देखील हा मान्सून लवकरच 8 तारखेला येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी हा पाऊस 7 तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच पुणे, मुंबईच्या काही भाग नाशिक या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे 7 तारखेला. तसेच सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये देखील 7 तारखेला पाऊस पडणार आहे. सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत परभणीला देखील हा पाऊस 7 तारखेला पडणार आहे. तसेच अमरावती, यवतमाळ या भागामध्ये देखील हा पाऊस राहील. तसेच हिंगणघाट या भागामध्ये देखील 7 तारखेला पाऊस राहील आणि 8 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र 7 तारखेला रात्रीच्या टायमाला चंद्रपूर, हिंगणघाट, किनवट तसेच नांदेड, उदगीर या भागामध्ये जोरदार पाऊस राहील आणि 8 तारखेला पहाटे सोलापूर, तुळजापूर, धाराशिव या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. तसेच बार्शी या भागामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहील आणि मुंबई किनारपट्टी तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये वातावरण ढगाळ राहील आणि नॉर्मल पावसाचा शिवकाळ राहील. तसेच शेतकरी मित्र, परंतु हा पाऊस जास्त करून बऱ्याच जिल्ह्यात हा मान्सून 8 तारखेला सर्व जिल्ह्यात होणार नाही, काही जिल्ह्यातच राहण्याची शक्यता आहे. हा मान्सून सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच इकडे पाहिला असता बारामती, सातारा, नीरा तसेच चिपळूण, महाड इकडे पाहिला असता अलिबाग, पनवेल, चाकण, पुणे, जुन्नर या भागापर्यंत पावसाची मजल राहणार आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र परत 8 तारखेला रात्री देखील हा पाऊस राहणार आहे. 6 ते 8च्या टायमाला हा पाऊस 8च्या टायमाला करमाळा, जामखेड, बार्शी, धाराशिव तसेच सोलापूर, पंढरपूर, अकलूज, नळदुर्ग या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस आहे. लातूर ते बीड या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे 8 तारखेला आणि माजलगाव तसेच परतूर, जिंतूर, परभणी या भागामध्ये देखील हा पाऊस जोरदार राहणार आहे आणि नांदेड, अहिल्यानगर, देगलूर, भोकरदन इकडे पाहिला भागामध्ये जोरदार पाऊस राहील. तसेच विदर्भात देखील हा पाऊस वर्धा, यवतमाळ, हिंगणघाट, उमरखेडा, नागपूर, भंडारा या भागामध्ये देखील हा पाऊस 8 तारखेला राहणार आहे आणि 8 तारखेला हा पाऊस परत रात्रीच्या टायमाला म्हणजे 9 तारखेला पहाटे विदर्भ साईडला एकदम जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. सिंधुवड तसेच भंडारा, नागपूर, गोंदिया, उमरखेडा, हिंगणघाट, वर्धा, यवतमाळ या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. शेतकरी मित्र, हा पाऊस परत मराठवाड्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात देखील हा पाऊस 9 तारखेला सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, लातूर, उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस राहील आणि सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये देखील पाऊस राहील. शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ अहिल्यानगरच्या मध्ये थोडा कमी राहील. बीडला देखील हा पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस रात्री 9च्या टायमाला परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये देखील पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, अशी तुरंत ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा. परंतु शेतकरी मित्र, 8 जून पासून मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार आहे हे आपण लक्षात ठेवा. तरी 9 तारखेपर्यंत आता आपण सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहील. तरी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.